नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या लातूरच्या शिवराज मोटेगावकर याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये मोटेगावकर स्वतःच पेपर फोडणाऱ्याला कडक शिक्षा द्या अशी मागणी करताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता आरोपीच शिक्षेची मागणी करतोय असं बोललं जातंय। असंख्य वेदना होत आहेत की कारण पेपर फुटला जातो, ग्रेस मार्क दिले जातात आणि बिहारमध्ये पटनामध्ये तर FIR दाखल आहे पेपर फुटला म्हणून। आणि ग्रेस मार्क काही मुलांना 68 मार्क ग्रेस आहेत, 60 मार्क ग्रेस आहेत। म्हणजे हे असं असंख्य वेदना देणारा म्हणजे नीट 2024 चा रिझल्ट आहे मला असं वाटतंय। वन नेशन वन एक्झाम गव्हर्नमेंट सांगतं, शासन वन नेशन वन एक्झाम म्हणतंय। वन नेशन वन पेपर फोडायचा का? मग काय एक्झाम? आमच्या महाराष्ट्रात CET एक्झाम होती विश्वजित, मी 18 वर्ष शिकवलो, एकदाही पेपर फुटला नाही। आमचं महाराष्ट्र प्युअर आहे, बिहार UP कामच आहे। विश्वजित जसं मी ट्युशन घेतो 18 तास, केमिस्ट्रीसाठी वेळ देतो, माझ्या क्लास करिअरसाठी वेळ देतो, तसं काही लोकांचं ते करिअरच ते झालंय, पेपर फोडणं, ते लोक पकडणं, त्याला हे करणं। तुम्हाला वाटतंय जसं अन्न वस्त्र निवारा, ते आता भारतातल्या सगळ्या लोकांनी आणखी गरज ऍड केली पाहिजे, एज्युकेशन, मला असं वाटतं तुमच्या माध्यमातून जसं। आणि ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे शिक्षणात। कुठलाही पेपर जर फुटला तर। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विष्णू बुर्गे आपल्यासोबत आहेत। विष्णू, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे जो सध्या व्हायरल होतोय? मोटेगावकरचा हा व्हिडिओ 2024चा ज्यावेळेस पेपर लीक झाला, पेपर फुटला आणि त्यानंतर चर्चा सुरू झाल्या होत्या, त्यावेळेस मोटेगावकरनं हा व्हिडिओ केला। मोटेगावकरच्या आता या व्हिडिओचे स्वतःचेच पुरावे समोर येताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ अनेक वेळा मोटेगावकर करायचा, मोटेगावकरला 42 प्रश्नाचा व्हिडिओ करणंच भोवलेला आहे। आणि याच पद्धतीनं ज्यावेळेस या सगळ्या शैक्षणिक याच्यात काही होतं त्यावेळेस मोटेगावकरचे व्हिडिओ हे त्यावेळेस चर्चेचा विषय बनत होते। आता स्वतः त्याला CBIने या सगळ्या पेपरफुटीमध्ये अटक केलेली आहे। आता त्याच्यावर चार्ज देखील आता सुरू झालेले आहेत आणि त्यामुळेच शिक्षा काय द्यायची तर त्याच्याच व्हिडिओ जे आहे ते सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। त्याच्यात शिक्षेची तो भोगणार का अशा पद्धतीनं त्याला विचारणा करण्यात येत आहे। सोशल मीडियावर मीमचा देखील पाऊस पडताना पाहायला मिळतोय। मात्र पेपर फुटीनंतर शिवराज मोटेगावकर ज्या पद्धतीनं ज्यावेळेस बोलत होता किंवा ग्रेस पद्धत कशा पद्धतीनं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत होता, त्यालाच आता शिक्षा देण्याची जे पेपर फोडतात किंवा ग्रेस मार्क दिले जातात त्यावेळेस शिक्षा आहे हे बोलत होते। त्याच पद्धतीनं आता मोटेगावकरला शिक्षा द्यायची का किंवा द्यावी का अशा पद्धतीनं सोशल मीडियावर विचारलं जात आहे। बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।